उदगीर शहरातील देगलूर रोड नाईक चौक येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे काम सुरू असून या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असले तरी बंजारा समाजाने संताप व्यक्त केला। बंजारा समाजाचे दैवत हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण होण्यापूर्वीच बंजारा समाजाने पुतळा उद्घाटनाला विरोध दर्शवला आहे। पुतळ्याच्या भोवती बसवलेल्या फरशांना भेगा पडल्या असून गुत्तेदाराने काम मात्र निकृष्ट दर्जाचे केले। पुतळ्याच्या अवतीभोवती पाण्याचे कारंजे बसवावे, पुतळ्याचे काम पूर्णपणे उत्कृष्ट दर्जाचे करून घाई गडबडीने 1 जुलै रोजी पुतळ्याचे उद्घाटन न करता ऑगस्टमध्ये करण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे। यावेळी माजी सभापती प्रकाश राठोड, माजी सरपंच संजय पवार, मनसे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड, श्रीधर राठोड, सिंगम जाधव, संजय नाईक, नितीन राठोड, अमोल चव्हाण आदींसह उदगीर तालुक्यातील बंजारा बांधवांनी 1 जुलै रोजी होणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनास विरोध दर्शवला आहे। गाव माझा न्यूज करिता सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।